घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगचा सांगाडा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे। धक्कादायक बाब म्हणजे या सांगाड्याखाली अजूनही 30 ते 40 जण अडकलेले असण्याची शक्यता व्यक्त होतीये। एनडीआरएफ सह विविध यंत्रणा बचाव कार्य करत आहेत। होर्डिंगचा सांगाडा पूर्णपणे हटवण्यास आणखी 24 तासांचा वेळ लागेल अशी शक्यता आहे। पेट्रोल पंपवरचं पेट्रोल, डिझेलचे साठे तसंच सीएनजीचा बाटला यामुळे सांगाडा कापण्याचं काम कूर्म गतीने सुरू आहे। या अपघातात 14 जणांचा मृत्यू झालाय तर 88 जण जखमी आहेत। यातील 44 जण उपचाराधीन असल्याचं समजतंय। त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे। या पेट्रोल पंपवर पडलेला सांगाडा उचलण्यासाठी भल्या मोठ्या क्रेनची मदत घेतली जाते। आतापर्यंत 50% काम पूर्ण झाले। घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरती जो भला मोठा लोखंडी साइन बोर्ड पडला होता त्या ठिकाणी अजूनही मदत कार्य चालू आहे, बचाव कार्य अजूनही चालू आहे। तुम्ही पाहताय की संपूर्णपणे ही या ठिकाणी घटना घडलेली आहे। भला मोठा हा बोर्ड पडलेला आहे आणि नुकताच या घटनास्थळात शरद पवार यांनी भेट दिली होती। हा संपूर्ण घटनाक्रम हा समजून घेतलेला आहे। अधिकाऱ्यांशी त्यांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि साइन बोर्डला परवानगी होती का, या ठिकाणी कोण दोषी आहेत, कशा पद्धतीने हा उभा करण्यात आला होता, त्याचं जो लावण्यात आला असताना खोदकाम किती खाली पाय तरी काढण्यात आले होते, हा संपूर्ण तपशील आढावा शरद पवारांना आता इथं घेतलेला आहे। आणि सध्या जर आपण पाहिलं तर बचाव कार्य अजूनही सुरू आहे, हे रात्रभर चालणार आहे। कारण हा पूर्णपणे लोखंडी भला मोठा हा साइन बोर्ड अद्याप पडलेला आहे। या साइन बोर्डच्या खाली जवळपास 80 गाड्या ह्या दबलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कार आहेत, रिक्षा आहेत, टेम्पो आहेत, बाईक आहेत। हा संपूर्ण खाली अजूनही दबलेला आहे। याच्यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे तर 80 लोक आहेत ते गंभीर जखमी सुद्धा झालेले आहे। आणि शरद पवार जरी इथे आले असले तरी त्यांनी मीडियाला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। आपण सभेत या संदर्भात बोलू अशा प्रकारे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी 20 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा सुद्धा मुंबईमध्ये मुद्दा आता चर्चेला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।